नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत उपमा। याकरिता मी एका कढईमध्ये 2 चमचा तूप घेते आहे। तुम्ही याऐवजी तेल पण वापरू शकता। यानंतर 2 वाट्या रवा घेतलेला आहे। या ठिकाणी मी मीडियम जाडीचा रवा घेतलेला आहे। एकदम बारीक रवा नाही घ्यायचा। कमी पावरवरती आपण हे 10 ते 12 मिनिट परतून घेऊया। या ठिकाणी आपला रवा झालेला आहे। पूर्णपणे कलर चेंज करायचा नाही आहे। यानंतर उपमा बनविण्याकरिता आपण पातेल्यामध्ये तूप घेऊया। या ठिकाणी मी छोट्या चम्मचने 3 चमचे तूप घेतलेले आहे। यानंतर यामध्ये आपण काजू तळून घेऊया। या ठिकाणी आपले काजू तळून झालेले आहे। शेंगदाणे सुद्धा आपण यामध्ये तळून घेऊया। यामध्ये मी पुन्हा थोडं तूप टाकते आहे। यानंतर उडद डाळ टाकते आहे 1 चमचा। चना डाळ टाकते आहे 1 चमचा। याला थोडं होऊ द्यायचं। गॅसचा पॉवर कमीच ठेवायचा। यानंतर 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान होऊ द्यायची। यानंतर यामध्ये गोडनिंबाचा पाला टाकून घेऊया। यानंतर एक मोठा चिरलेला कांदा टाकून घेते आहे। कांदा मोठ्या पॉवरवरती 1 मिनिट छान परतून घ्यायचा। कांद्याचा कलर चेंज नको व्हायला। यानंतर ताजे वाटाण्याचे दाणे टाकून घेऊया। अद्रकचे काप टाकून घेतलेले आहे। मिरची टाकून घेतलेली आहे 3 ते 4। यानंतर गाजरचे काप करून टाकलेले आहे आणि शिमला मिरची टाकलेली आहे 1 छोटी। हे 2 मिनिट छान परतून घ्यायचं।
यानंतर 2 वाट्या उपम्यासाठी आपण 6 वाट्या पाणी टाकून घेऊया। पाणी मोजूनच घ्यायचं। गरम करून घेतलेलं पाणी आहे। यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। उकळी आली त्यानंतर आपण थोडा असा रवा टाकून घेऊया। कमी पॉवरवरती होऊ द्यायचं। यानंतर मी 1 लिंबाचा रस टाकलेला आहे आणि थोडं तूप टाकून घेते आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून 5 मिनिट गॅस बंद करून ठेवायचं। बघू शकते या ठिकाणी आपला उपमा छान फुललेला आहे। यानंतर आपण शेंगदाणे आणि काजूचे काप टाकून मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपला उपमा रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।